नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. चा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार बाळासाहेब नेरकर यांना मुंबईत बहार. मुंबईच्या वतीने मुंबई सर्वोदय मंडळाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये 20 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दै पुढारीचे विभागीय संपादक राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट मराठी वार्ताहर व सामाजिक कार्यासाठी बाळासाहेब नेरकर यांना नवीन सोस्टे स्मृती प्रेरणा मराठी वार्ताहर व अपंग मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. जनसामान्यांच्या समस्या, वंचित व निराश्रितांच्या प्रश्नांना आपल्या निर्भीड लेखणीतून शासनापर्यंत पोहोचविल्याबद्दल नेरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी राजेश नाईक यांनी पत्रकारांनी निर्भीड पत्रकारितेतून समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला चे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल मोघे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब नेरकर यांनी सर्वांचे आभार मानले. मराठी समाचार 24 साठी प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर. पत्रकार मित्र संघटना आहे जे जीएमसी मध्ये कार्यरत आहे. प्रेरणा पुरस्काराचा हा जो पुरस्कार सोहळा आहे, या पुरस्काराच्या आजच्या या अभंग पीठावर मान्यवर जे उपस्थित आहे मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील जे पत्रकार बांधव आहेत जे उत्कृष्ट कामगिरी करतात अशांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्या जाहीरमध्ये मी अकोला जिल्ह्यातील बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब नेरकर म्हणून गेल्या 40 वर्षापासून पत्रकारितेत काम करतो. मी दैनिक तरुण भारत, दैनिक महाशक्ती, दैनिक वैराग्यमूर्ती आणि आमचं MCN न्यूज चॅनल आहे जे आज जळगावपासून तर पूर्ण विदर्भात फेमस आहे. YouTube मराठी चॅनल सातपिढ्याचा आवाज म्हणून, त्यामध्ये मी सातत्याने काम करतो. आणि विशेष म्हणजे मी आणि माझी पत्नी दोघेही आम्ही अपंग आहे शारीरिकदृष्ट्या, पण सत्य पत्रकारिता मांडणे हा माझा एक कर्तव्यसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मांडतो. म्हणून मला हा पुरस्काराची माझी निवड झाली ही माझ्यासाठी अभिनंदनीय बाब आहे.